बातमी आहे जुन्नर येथून कट्ट्यावरील गप्पांची। तुम्हालाही उत्सुकता असेल हे जाणून घेण्याची की नक्की कट्टा कोणता। जुन्नर शहरात एक असाच कट्टा दर शनिवारी भरतोय आणि त्या कट्ट्यावरती चर्चा होते ती फक्त आणि फक्त विविधतेने नटलेल्या जुन्नर शहरातील विविध गडकोट, निसर्ग आणि ऐतिहासिक विषयांवर। होय, तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण किल्ला कसा पाहावा, लेण्या कशा पाहाव्यात, त्याचं वाचन कसं करावं, अर्थात लेणी वाचन म्हणजे नेमकं काय, निसर्ग कसा जपला पाहिजे, समाजासाठी काय करता येईल, अशा अनेक गोष्टींचा विचार या कट्ट्यावरती केला जातो। त्यामुळे तुम्हाला जर या गोष्टी अनुभवायच्या असतील तर तुम्ही देखील यामध्ये सहभागी होऊ शकता। कारण जुन्नर तालुक्याचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे, कसा आहे, हे मांडण्याचा मूळ उद्देशच जुन्नरी कट्ट्याचा आहे। सध्या शालेय मुलांच्या मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत। हे निमित्त साधत जुन्नरी कट्ट्याच्या माध्यमातून स्वसंरक्षणासाठी महत्त्वाचा असणारा लाठीकाठी हा प्राचीन खेळ मुला मुलींना शिकता यावा या दृष्टीने लाठीकाठी प्रशिक्षण शहरातील 75 विद्यार्थ्यांना देण्यात आले। तसेच सकाळी 7 वाजता सोमतवाडी तालुका जुन्नर येथील तुळजा लेणीचा इतिहास लेणी वाचन करत जुन्नरी कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष विनायक खोतसर यांनी समजून सांगितला। लाठीकाठी प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी, पालक यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या समारोपासाठी जुन्नर तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस, विनायक खोतसर, विजय कोल्हे, आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर, रमेश खरमाळे, राजेंद्र जुंद्रे, मोहन रासने, मल्हारी चव्हाण, कट्ट्याचे सभासद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट। म्हणजे 350-400 वर्षापूर्वी आणि या लेण्यांची निर्मिती त्या शिवजन्माच्याही कितीतरी अगोदर इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये ती झालेली। आता ही कोणाच्या काळात झाली आहे हे माहिती केल्यानंतर मग आपल्याला याची निर्मिती का झाली ते कळेल। महाराष्ट्राचे पहिले ज्ञात हिंदू सम्राट, ज्ञात म्हणजे माहीत असलेले असं का म्हणतोय की फक्त त्यांचीच माहिती आपल्याला पुराव्यासह मिळते। मग ते ताम्रपट असतील किंवा शिलालेख असतील। ताम्रपट म्हणजे तरी काय तर तांब्याचा पत्रा, मग तो त्रिकोणी आकाराचा असेल, चौकोनी आकाराचा असेल, वहीच्या स्वरूपात असेल, त्याच्यावर लिहिलेली माहिती आणि त्या माहितीच्या आधारे तो इतिहास ज्ञात होत गेला। म्हणून जुन्नर तालुक्याची ओळख जगभरात आहे, हे फक्त आपल्याला माहिती नाही किंवा इतक्या लेण्या आहेत। मग या लेण्यांचा उद्देश काय असावा किंवा इथे का तयार केल्या गेल्या, पण तो आज ऐतिहासिक पुरावे त्याला अजून मिळालेले नाहीयेत। म्हणून आपण या 2300 वर्षापूर्वी असलेल्या सम्राटांना महाराष्ट्राचे आद्य सम्राट म्हणून आपण समजतो आणि ते आद्य सम्राट आहेत सातवाहन। आता उदाहरणार्थ ही रूम आहे, एक हॉल आहे आणि या हॉलमध्ये तीनही बाजूला काही छोट्या छोट्या रूम्स आहेत। या छोट्या छोट्या रूम्स असण्याचं सुद्धा कारण वेगळी आहेत। याच्यामध्ये विशेषतः राहण्यासाठी आणि ध्यान धारणा करण्यासाठी अशा 2 प्रकारच्या रूम्स वापरलेल्या आहेत। की वाचण्याची भाषा ती प्राकृत आणि हे नाणेघाटाचा शिलालेख असेल, शिवनेरीवरचे 10-11 शिलालेख असतील किंवा मानमोडी लेणी समूहाचे शिलालेख असतील, लेण्याद्रीवरचे त्या लेणी समूहामधले शिलालेख असतील, यांच्या माध्यमातून हे सगळा इतिहास आपल्याला ज्ञात झालेला आहे। कधीतरी नाणेघाटाच्या लेणी वाचनाला जाऊ तर त्यावेळेस निश्चितच आणखीन एक वेगळा काळ तुम्हाला कळेल की तो व्यापार खरंच कसा होत असेल, त्या शिलालेखामध्ये नेमकं काय आहे आणि खरंच आपला जुन्नर तालुका हजारो वर्षापूर्वी किती समृद्ध होता। हे जर पटलं तरच आपल्याला आपल्या जुन्नरचा अभिमान वाटेल। हे जे लेणं आहे या लेण्यामध्ये मध्ये स्तूप आहे आणि त्या स्तूपाच्या समान अंतरावर गोल आकारामध्ये हे 12 स्तंभ आहेत।
आणि आतमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा अर्धगोलाकार छत पूर्ण कोरलं गेलंय की जे अवकाशाचं किंवा अंतराळाचं प्रतीक आहे ते कोरलं गेलंय की त्याच्यामध्ये भूमिती किती परफेक्ट केली आहे दगडामध्ये कोरताना सुद्धा. वर्तुळ, त्याचा तो डोम, प्रत्येक खांबाच्या ज्या अष्टकोनी खांब आहेत त्या प्रत्येकाची लांबी रुंदी, खांबापासून ते स्तूपापर्यंतचं अंतर, हे सगळं जॉमेट्रिकल फिगर्स आहेत. एक्झॅक्टली इतकं अचूक ज्ञान आपल्या पूर्वजांना कारखाने होते. त्याच्यामध्ये जेव्हा महाराजांनी आज्ञा दिली आणि त्या कारागिरांना बोलवलं आणि मग त्याच्यामध्ये तलवार कशी असायला पाहिजे की जेणेकरून तो बॅलेन्स जिथे वार करायचा नेमका अचूक जागी जाईल, याच्यासाठी एक रचना तलवारीची विशिष्ट केली. आणि ती रचना म्हणजे तलवारीचं जे पातं आहे त्या पात्याला पाठ नावाचा भाग असतो, वरचा भाग जिथे धार नसते, सपाट भाग असतो थोडा, त्याच्या अर्धा इंच खाली खाच मारली दोन्ही बाजूला. ती दोन्ही बाजूला खाच मारल्यामुळे वार करत असताना वारा दोन्ही बाजूनी त्या तलवारीच्या पात्याला दाबून धरून ज्या डिरेक्शनला तुम्हाला वार करायचा आहे अचूक तिथेच वार होईल. आणि पुन्हा तलवार पुढे जर लांब ठेवलेली आहे तर ती पाठीमागे इम्बॅलन्स होईल. म्हणून मूठ जी आहे, मुठीच्या पाठीमागे एक 3 ते 4 इंच लांबीचा गज लावलाय की जेणेकरून तलवार धरल्यानंतर ती पूर्णपणे त्याचं संतुलन राखलं जाईल आणि अचूक पद्धतीने वार केला जाईल. हीच तलवार इतिहासात आजही मराठा तलवार म्हणून ओळखली जाते. एक अतिशय भाग्याची गोष्ट आहे की आपण शिवजन्मभूमीमध्ये जन्माला आलो. शिवराय आणि नुसतं जन्माला येऊन चालत नाही की शिवरायांना आठवावं देखील लागतं आणि ते आठवण्याचं भाग्य या जुन्नरी कट्ट्यासारख्या अनेक संस्था या आपल्याला उपलब्ध करून देतात. म्हणजे मी जुन्नरमध्ये आल्यापासून मला लक्षात येते की अतिशय ऐतिहासिक अशी ही भूमी आहे. आणि बाबासाहेब पुरंदरेंच्या शब्दात सांगायचं तर इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाकलं तर जो काही तवंग येईल तो इतिहासाचा असेल. त्यामुळे हे मला जुन्नरमध्ये पदोपदी जाणवतं. अतिशय इतिहासानं पुरेपूर भरलेलं अशी ही या भागातली भूमी आहे. या ठिकाणी लाठीकाठी प्रशिक्षण घेताना आपल्यालाही जाणवत असेल की कधीतरी असेच लहानगे शिवाजी महाराज या भागातही कुठेतरी वावरले असतील. त्यांनी लाठीचे, शस्त्रांचे पहिले धडे इथंच कुठेतरी गिरवले असतील. आणि नुसतं तेवढंच नाही तर देशप्रेमाची अजून एक वेगळी बाजू आताच मला सरांनी सांगितली की ज्या ठिकाणी आपण हे प्रशिक्षण वर्ग घेतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जी शाळा, अतिशय जुनी शाळा अशी म्हणून प्रख्यात शाळा म्हणून या ठिकाणी ओळखली जाते, या ठिकाणी शहीद राजगुरू जे भगतसिंग यांच्या बरोबर सहकारी होते ते शहीद राजगुरू या शाळेमध्ये शिकले होते. त्यामुळे कदाचित त्यांचाही वावर आज जिथं आपण बसलेलो आहे त्या बाजूला आजूबाजूला झालेला असेल. आणि खरंच प्रत्येक घटना आपला इतिहास, जाज्वल्य इतिहास हा जिवंत करणारी घटना असते. आणि हे जे वारं वाहत आहे ते इतिहासाचं आहे, कदाचित इथली माती आहे ती इतिहासाची आहे. त्यामुळे खूप चांगल्या वातावरणात आपण इतिहासाची पुन्हा एकदा नातं जोडण्याचा प्रयत्न या जुन्नरी कट्ट्याच्या लाठी प्रशिक्षणच्या माध्यमातून करत आहोत. खरं म्हणजे शस्त्र आज लोकशाहीमध्ये दुर्मिळ झाली आहेत. शस्त्र ही फक्त कधीतरी शस्त्रपूजेला, खांडेनवमीला असेल, विजयादशमीला असेल, पूजा करण्यासाठी त्याचा वापर होतो. आपणही कदाचित शस्त्र बघायला मिळत नाही, कधी म्युझियममध्ये बघतो किंवा चित्रपटात बघतो, पण प्रत्यक्ष शस्त्र बघायला देखील मिळत नाही. तिथं शस्त्र चालवली कशी जात होती लागतो, किती कॉन्सन्ट्रेशन लागतं याची जाणीव कदाचित आपल्याला पदोपदी होत असेल. हे सर्व करताना ज्यावेळी मला फोन आला की तहसीलदार म्हणून तुम्ही या गोष्टीला यावा, मला मनात विचार चमचून गेला की तहसीलदारांचा नक्की याचा काही संबंध आहे का? तर निश्चित आहे. लोकशाहीमध्ये आज शस्त्र चालवण्याची परवानगी कुणाला आहे माहिती? कोण चालवू शकतं शस्त्र? परवानाधारक. एक सरांनी सांगितलं की त्याला परवाना आहे, ठीक आहे, शस्त्र परवाने देण्याचं देखील काम हे तहसीलदारांकडे असतं. आज तुम्हाला आत्मरक्षणार्थ जर पिस्तूल घ्यायचा असेल, शेतीच्या रक्षणार्थ बंदूक असेल तर त्याचा परवाना लागतो. लोकशाहीमध्ये असं कुणालाही शस्त्र घेऊन फिरता येत नाही, त्याला परवाना लागतो. अजून एक संबंध आहे तहसीलदारांचा, जे तुम्ही शस्त्र आज जे शिकलात त्याचा संबंध आहे तहसीलदारांचा. दंगा झाल्यावर कोण ठरवतं की लाठी
चालवायची का नाही हे तहसीलदार ठरवतो. म्हणजे कुठेतरी तहसीलदाराचं असं एक लाठीशी नातं आहे की जरी तहसीलदाराच्या हातात लाठी नसली लाठी, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल तर पोलिसांच्या सगळ्या हातात लाठी असते, कॅप असते, जेलरच्या हातात असते, पण तहसीलदाराच्या हातात लाठी नसते. पण एक असं अमोघ असं अधिकार हे घटनाकर्त्यांनी, ज्यांच्या पुतळ्याला आपण वंदन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्या घटनाकर्त्यांनी लोकशाहीमध्ये एक असे अमोघ असे अधिकार हे तहसीलदार सारख्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. ज्यावेळी एखादा जमाव प्रक्षुब्ध झालेला आहे, असं वाटतं की आता लाठीमार करायची आवश्यकता आहे, त्यावेळी त्याला, म्हणजे हे माहितीसाठी सांगतो की त्याला आदेश देण्याचे अधिकार हे तहसीलदाराला आहेत. आणि कदाचित या नात्यानं आपण बोलावलं असेल असं या ठिकाणी मी समजूत करून घेतलेली आहे, कारण तहसीलदाराच्या आदेशाशिवाय लाठी तुम्ही चालू शकणार नाही. लाठी प्रशिक्षण हे खरं म्हणजे एक सर्वांग सुंदर कला आहे. आत्मविश्वास दुणावण्यासाठी तर ते आवश्यकच आहे, परंतु एक इतिहासाशी नातं जोडण्यासाठी देखील आवश्यक आहे. स्वतःमध्ये एकाग्रता येणं हे देखील आहे. म्हणजे स्वतःला इजा होऊ न देता स्वतःचे रक्षण करणं हे देखील अत्यंत महत्वाचं असतं. आणि लाठी उचलायची कशासाठी, तर हे संतांनी महंतांनी फार पूर्वी सांगितलेले. म्हणजे रामदास स्वामींच्या शब्दात सांगायचं तर आपण एक मराठी पाऊल पडते पुढे गाणं ऐकलं असेल, त्याच्यामध्ये एक छोटासा श्लोक आहे, स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे. शस्त्र का उचलायचं तर देशासाठी उचल. टिपावे रिपुला रणी वा मरावे, तुझ्या रक्षण्या तूच रे सिद्ध होई. म्हणजे आपलं रक्षण करायचं तर आपल्याला सिद्ध व्हावं लागणार आहे. आणि शेवटी त्यांनी म्हटलं की सदा संकटी देव धावून येई. पण देव धावून येई हे शब्द पहिले नाहीयेत. तुम्ही जर तुमच्या रक्षणाला सिद्ध झालात तर देव तुमच्या पाठीशी. तुझ्या रक्षण्या तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून येई. शिवरायांनी शस्त्र उचललं आणि मग आई भावानी त्यांच्या पाठीशी आले असणार. अन्यायाचा प्रतिकार करण्याचं व्रत त्यांनी घेतलं, म्हणून समस्त दैवत, समस्त साधू महात्मे सर्वच धर्मियांचे असतील ते त्यांच्या पाठीशी त्या सदिच्छा राहिल्या. आणि म्हणून एवढं दिव्यमान इतिहास हा आज आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे निश्चितच लाठी हातात घेणं हे फार मोठं व्रत आहे. ते निश्चित आपण पुढे न्याल. लाठीचा पुढचा जो ॲडव्हान्स कोर्स आहे त्याच्यामध्ये देखील प्रवीण असे मावळे या भागात दिसायला मिळाले, कारण आपली भूमी मावळ्यांची भूमी. बाहेरचे लोक आले आणि इथं आपल्याला अशा काही कला येत नसतील तर कदाचित त्यांना आश्चर्य वाटेल. निश्चित त्यांची अपेक्षाच आहे की जुन्नरचा प्रत्येक युवक, इथली युवती, इथली मुलं ही मावळे आहेत. बाहेरचे लोक आम्ही त्या नजरेनं आपल्याकडे बघतो. तर निश्चित ती गुण वेचायसाठी आपण प्रत्येकानं धडपडावं आणि ते